पंढरपुरातील कराड रोडवरील स्टेशन मशीद जवळ रविवारी रात्री एका अज्ञात माथेफिरूने दगडफेक करून गोंधळ घातल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत डगळे यांनी तात्काळ तपास करून संबंधित माथेफिरूला चौकशीसाठी ताब्यात घेतले. नेमक्या कोणत्या कारणातून धार्मिक स्थळाबाहेर गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय याचा तपास पोलीस करतायत. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. अंडर कंस्ट्रक्शन आहे. ठीक आहे, मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे, माझं ऐका. अशी घटना पंढरपूरमध्ये होत नाही. म्हणजे मी आल्यापासून आणि मी जे इतिहास वाचलेला आहे अशी घटना कधी झाली नाही. माझं ऐका ना, मोठं होईल नंतर तुमचं मोठं झालं तर होणार नाही. तुम्ही ते नागात जिरला पाहिजे. तुम्ही बरोबर बोलला. प्रोटेक्शन नको. फोनवर काय होता शिवाय साहेब असतो ना, मला तो शिवाय दिला फोनवर आणि तो फोन नंबर देऊन गेला. फोन आला माझा चतला, त्याला फोन नंबर द्यायचा. मग ते पोरं म्हणले वकील साहेब येतील, त्यांना त्याला वकिलाला फोन 3 वेळा फोन लावला. आई भेटवून शिवाय दिला माझा आणि जातीवर शिवाय दिला असताना त्याने 3 वेळा फोन आणि रिटर्न फोन लावते बरं का. रिटर्न फोन लावतो, रिटर्न फोन लावून शिवाय देतोय. मुजवर साहेबला म्हणतो साहेब ते फोनवरनं शिवाय देते. मुजवर साहेब त्याला फोन करतात आणि साहेब ते दलासाठी काम करते. हे बघा, गुन्हेगारांचा कुठलाही दल नसतो, काय कुठलीही पार्टी नसते, कुठलाही धर्म जात पंथ नसतो. नाही, पण हा साहेब आता चिंगऱ्या उद्या तुम्हाला काय तर मोठं करून ठेवा. त्याला वेळच्या वेळी तुम्ही जर आवर घातली तर आपलं पंढरपूर एकदम शांत व्यवस्थित राहील. तुमच्या बरं का साहेब, आता सुद्धा फोन केल्यानंतर मी तत्पूर्वी महाराजच्या गोष्टी कसं कोणाच्या गांडीत जमा असेल तरी आता तिथं मला सांगितलं ना, आपणही सांगितलं होतं मला. आणि तुम्ही जे बोललात ना मगाशी, बाबा अशी कुठली घटना जेव्हा होते तसं जो अपवाद आहे तो व्यक्ती आहे त्याला ठेचलं पाहिजे त्या जागी. मी सहमत आहे. नंतर वाढणार नाही. पंढरपूर अतिशय चांगला व्यवस्थित आहे, कुठलंही काय नाही. फक्त हा प्रकार हे झालेला नाही, तेच सांगतोय मी की असा प्रकार माझ्या ऐकण्यात कधी नव्हता. कधीच हा जो प्रकार झालाय तो मला वाटतं एक एक्सेप्शन म्हणून. आणि तो एकटाच होता बरं का साहेब. ते गाडीचं आहे, गाडीचा नंबर तर काय गाडीचा नंबर त्या गाडीवर आल्या, त्याची सुद्धा गाडीचा नंबर पोरांनी फोटो काढून ठेवला आहे का? कुठे फोटो आहे का? फोटो नाही आहे, नंबर आहे. नंबर घेतला त्याचा. नाही ठीक आहे, फोटो असला तर पुरा म्हणून कामी येईल, त्यासाठी विचारतोय. बाकी काय गाडीचा नंबर सगळं घेतला. ओके. आणि बोलला सुद्धा मी तर पुढे मारायचं मला मला माहिती आहे. ओके. नाही ऐका, मी काय म्हणतो ऐका. हे बघा, मी जसं मगाशी सांगितलं अशी घटना कधी माझ्या ऐकण्यात नव्हती आणि विशेष करून आपल्या पंढरपुरात तर कधीच नव्हती. एकदम जातीय याच्यामध्ये तुमची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. ज्यावेळेस पोलीस डिपार्टमेंट व्यवस्थित ऍक्शन घेतं निपक्षपाती, त्यावेळेस सगळं व्यवस्थित राहतं. पण पोलिसांनी ऍक्शन मात्र व्यवस्थित घेणं गरजेचं. आपल्या कुठेही पक्षपातीपणा होता कामा नये, एवढे आम्हाला अपेक्षा. एकदम करेक्ट बोललात तुम्ही. आणि सर, पंढरपूर शहरामध्ये हे जे स्टेशन मस्जिद आहे आजपर्यंतच्या इतिहासात पहिला वेळ आहे. कधी इथं काय बघा काय नाही, कुठल्याच मला वाटतं कुठल्याच किंवा कुठल्या सिंगामध्ये असं झालेलं नाहीये. आपल्याकडे सर्व धर्म संबंधित सगळे कार्यक्रम नाही, मला माहिती आहे ना, मी किती वेळा आलेलो आहे. मी काय पहिल्यांदा थोडे आलेलो आहे. प्रत्येक ईदला प्रत्येक मोहरमला मी ते असतोच ना. आणि मी तेच सांगतो आहे की एक्सेप्शन आहे, हे काही नॉर्म नाही आहे. आणि एखादा जो माथेफिरू असतो तोच असे कृत्य करू शकतो. पण मला एक विषय म्हणायचं, 3 तास झाले घटना घडून, पण आपल्याकडे काहीच अपेक्षा ऍक्शन त्याच्यावर झाली नाही. त्याला ताब्यात. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खरोशी गावात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनले. खरोशी दुर्शेत परिसरातून वाहणाऱ्या बाळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे गावातील सुमारे 70 ते 80 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. पुराच्या पाण्यामुळे घरासह घरातील जीवनावश्यक वस्तूंचंही मोठं नुकसान झालंय. दरम्यान मुसळधार पावसामुळे एका घरावर दरड कोसळून भिंतीला तडे गेलेत, तर दुसऱ्या घरावर मोठं झाड कोसळल्यानं त्या घराचंही नुकसान झालंय. सुदैवानं या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील दरडींचा धोका कायम आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या कशेडी घाटात हॉटेल अनुसया परिसरातील नव्या महामार्गावर पहाटेच्या सुमारास मोठी दरड कोसळल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली। घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्याने दरड आणि माती हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरम्यान वेरळ घाटातही पुन्हा एकदा दरड कोसळली। गेल्या काही दिवसातील ही चौथी घटना ठरली। प्रशासनाने तातडीने रस्ता साफ करून एक मार्ग वाहतुकीसाठी खुला केलाय। दरड प्रवण भागांमध्ये सातत्याने देखरेख ठेवली जाते। वाहन चालकांनी घाट परिसरातून प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। कर्जत परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। नदीने इशारा पातळी ओलांडत सध्या 16.90 मीटर पातळी गाठली। इशारा पातळी 16.50 मीटर आहे। वाढत्या पाणी पातळीमुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहते। नदीकाठची चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेले। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्यात। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पाताळगंगा परिसरातील आलाना कंपनीला बसलाय। पाताळगंगा नदीच्या उपनदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले। अनेक ट्रक पुराच्या पाण्याखाली गेलेत। पाण्याच्या प्रचंड वेगामुळे कंपनीच्या अनेक ठिकाणची संरक्षक भिंत कोसळले। तसंच मुख्य प्रवेशद्वार पाण्याखाली गेल्यानं कंपनीतील आणि बाहेरील अनेक कामगार अडकून पडलेत। दरम्यान खोपोली पेण मार्गावरील इसंबा फाटा पुलाजवळ एका रासायनिक टँकरची धडक बसली असली तरी पुलाला कोणताही धोका नसल्याची माहिती प्रशासनाने दिली। प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। आवश्यक ती मदत कार्य सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली। देवरी तालुक्यातील डबकी ते पुराडा या सुमारे 15 किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। पावसामुळे त्यामध्ये पाणी साचले। त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये आणि म्हणून अपघाताचा धोका वाढलाय। विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होते। देवरी तालुक्यातील डबकी ते पुराडा मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत। पावसाचं पाणी साचल्यानं ते दिसत नाहीयेत। आम्हाला इथून जायला खूप अडचण होत आहे। इथं खड्ड्यामध्ये पाणी साचलेला असतो, त्यामुळे आम्हाला खूप अडचण होते जायला। आम्ही विद्यार्थी आहोत, आम्हाला कॉलेज जायला इथून आम्हाला रोज कॉलेज जायला त्रास होतो। ह्या खड्ड्यांमुळे खूप मोठे अपघात झाले आहेत। प्रशासनाला आम्ही निवेदन केलेलं आहे, तरी पण प्रशासन इथं काही लक्ष देत नाही आहे। माझी विनंती आहे की लवकरात लवकर ह्या रोडाची दुरुस्ती करावी ही विनंती आहे, जेणेकरून इथं आमचे अपघात नाही होणार, लोकांना काही त्रास नाही होणार। रोड लवकरात लवकर दुरुस्त व्हावी हीच विनंती आहे। मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम नागपूर विमानसेवेवर झालाय। मुंबईतून नागपूरला येणारी आणि नागपूरहून मुंबईला जाणारी अनेक विमानं विलंबानं धावतायत। नागपूर मुंबई इंडिगोचं सकाळी 10:10 विमान अद्याप मुंबईहून रवाना झालं नसल्यानं नागपूर विमानतळावर प्रवाशांना तात्काळ थांबावं लागतंय। या विलंबाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी मुंबईला जाणाऱ्या मंत्री आणि आमदारांनाही बसलाय। विमानसेवा विस्कळीत झाल्यानं अधिवेशनाच्या कामकाजावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भाजप आमदार समीर मेघे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली। मुंबईत पाऊस सुरू आहे प्रचंड, कुठेतरी विमानं सुद्धा उशिराने जात आहे, काही तर रद्द झालेले आहे। फटका बसतोय आमदारांना सुद्धा। निसर्गाचा फटका हे कुठल्याही व्यक्तीला बघून पडत नाही। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मागील 2-3 दिवसापासून मुंबईत अतिवृष्टी चालू आहे आणि या अतिवृष्टीचा फटका सगळ्यांना, सामान्य माणसापासून तर सगळ्यांनाच लागतोय। तसं आमचं विमान आता उशिरा झालं आहे आणि निश्चितच विधान भवनाला जायला पण उशीर होईल। अधिवेशन सुरू आहे, पण आता निसर्गाचा फटका आहे तर हा सगळ्यांना सहन करावा लागतो। खरं तर कामकाजावर काही परिणाम होईल किंवा कामकाज पुढे ढकलायला पाहिजे वगैरे असं वाटतं? आता तिथली परिस्थिती एकदा पोहोचल्यानंतर बाकीचे आमदार पोहोचले नाही पोहोचले, ट्रेन पण उशिरा आहे आणि समजा असं राहिलं तर निश्चितच थोडंसं कामकाज पुढे ढकलण्यात येईल असं मला वाटतं। कुठतरी प्रचंड पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहे, नुकसान होत आहे। मुंबईत ठिकठिकाणी पाणी भरलं आहे, जाण्या येण्यासाठी सुद्धा अडचणी असतात। निश्चितच तिथल्या महापौर जे आहेत तावडेताई, ते दिवस रात्र फील्डवर काम करतात। आपण हे सगळं बघतोय आणि निश्चितच एक डिझास्टर मॅनेजमेंटचा विषय आहे आणि ते निश्चितच चांगलं काम करत आहे। आणि पण निसर्गाचा फटका असतो, अतिवृष्टी असते तर कुठलंही
सगळ्यांच्या बाहेरचं कंट्रोल करण्याच्या बाहेरचं असतं, पण एक तावडेताई चांगलं काम करतात आहे, आपण सगळं बघतोय. आणि विरोधक कुठेतरी त्यांच्यावर टीका करतात, तुम्ही म्हणता चांगलं काम. विरोधकांचं कामच टीका करणं आहे. आता जेव्हा नॅचरल कॅलॅमिटी येते तेव्हा आपण बघतो US सारख्याही देशाला एवढा मोठा फटका लागतो, किंवा अजून डेव्हलप कंट्रीज आहे त्याला पण फटका लागतो, म्हणून निसर्गासमोर कोणीच नाही. मुंबईतील मुसळधार पावसामुळे सकाळची विमानसेवा विस्कळीत झाली असली तरी विधानसभेचं कामकाज नियमितपणे सुरू ठेवावं अशी भूमिका आमदार विकास ठाकरे यांनी मांडली. अनेक आमदार विमानतळावरून थेट विधान भवनात पोहोचू शकतील, त्यामुळे उपस्थितीवर मोठा परिणाम होणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. मुंबईतील काही भागात पाणी साचलं असलं तरी विधान भवनात पोहोचणं शक्य असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलंय. अनेक आमदारांचे महत्त्वाचे प्रश्न आजच्या कामकाजासाठी सूचीबद्ध असल्यानं कामकाज सुरू राहणं आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. कारण की आज आमदारांचा कोरमच नाही, अनेक लक्षवेधी लावलेले आमदार जाणार नाही, पोहोचू शकणार नाही. ते सभागृहात जी परिस्थिती असते, ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतात, तो सर्व अधिकार त्यांचा असतो की कामकाज पुढे ढकलावं की आहे तितक्या लोकांमध्ये चालू द्यावं. परंतु बरेचसे आमदार असतात की ज्यांचे प्रश्न लागलेले असतात, लक्षवेधी लागलेली असतात, ते आपल्या प्रश्नांना मांडण्याची संधी सोडत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदयसुद्धा त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देतात. कुठतरी मुंबईत ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे, तुम्ही मुंबईत जरी पोहोचू शकले तर कुठतरी विधानभवनापर्यंत पोहोचण्यास अडचणी जातील, वाहतूक व्यवस्था खोळंबलेली आहे, अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे. मला वाटते की मुंबईच्या आतमधल्या भागांमध्ये आहे, एअरपोर्ट ते मंत्रालय हा परिसर तितका खोळंबलेला नसतो. एक वेळेस विमानतळावर उतरलं की मंत्रालयापर्यंत पोहोचणं ते सोपं काम असतं आणि म्हणून मला वाटतं सगळे लोक नाही काहीतरी 12:30-1 पर्यंत पोहोचून जातील. त्यामुळे तोपर्यंत तरी कामकाज स्थगित असलं पाहिजे. 12:30 कामकाज स्थगित ठेवण्याचा पूर्ण अधिकार हा अध्यक्षांचा असतो. सभागृहातील संख्या पाहिल्यानंतर ते त्याच्यावर निर्णय घेतात आणि मला वाटतं की सभागृहात तर सभा सुरू ठेवण्यासाठी असलेलं संख्याबळ असलं तर त्यावर आमदारांची मनस्थिती असते की आमचा नंबर आहे, आमचं लक्षवेधी लागली आहे किंवा आमचा तारांकित प्रश्न आहेत, आम्हाला बोलता यावं, तर तो अधिकार तो आपला वापरतात. नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर संगमनेर आणि नारायणगाव मार्गेच व्हावा यासाठी सिन्नर इथं झालेल्या महाबैठकीत लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत भव्य जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतलाय. खासदार राजाभाऊ वाजे यांनी जुन्या नियोजित मार्गात बदल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विद्यार्थी, शेतकरी आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं मूळ मार्गच योग्य असल्याचं सांगितलंय. आमदार सरोज अहिरे यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली. 11 जुलै रोजी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचं सांगितलंय. बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक रोड येथील मार्केट यार्डमध्ये एक बैठक पार पडलेली आहे आत्ता. आणि नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर नारायणगाव मार्गेच व्हावी यासाठी सर्वांचंच जे मत आहे ते अधोरेखित झालेलं आहे. या बैठकीसाठी खास करून आदरणीय आमदार सीमाताई आणि आमदार सरोजताई या दोघी हजर होत्या आणि त्यांनीसुद्धा तेच मत मांडलं. सर्वच लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक, नाशिक रोडचे, नाशिकचे जे उपस्थित होते त्या सर्वांचंच म्हणणं तेच आहे. आणि त्यासाठी काय करायचं हा विषय घेऊन आजची बैठक झाली. सर्वच लोकप्रतिनिधींनी असं सुचवलं की आपण दिल्लीला एकदा केंद्रीय मंत्र्यांशी भेटू. तर 20 तारखेपासून अधिवेशन सुरू होतं आहे. 20च्या नंतर मी त्यांची मंत्री महोदयांची वेळ घेऊन हे सर्वच लोकप्रतिनिधी जर दिल्लीला आले तर आपलं मत काय आहे आणि जनमत काय आहे हे मंत्री महोदयांपर्यंत पोहोचेल. ह्या सर्व रेल्वे लाईनला 50% राज्य सरकारचा निधी आहे आणि 50% केंद्र सरकारचा निधी आहे. त्यामुळे राज्य सरकारचाही निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही सरकारांनी मिळून लोकभावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा आणि नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा नाशिकपासून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव या मार्गानेच व्हावा यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. गरज पडली तर आंदोलन करू अशी सर्वांची भावना आहे. आम्ही सर्वजण बरोबर आहोत. लोकप्रतिनिधी, लोकांचं जे मत आहे तेच आमचं मत आहे. आपण सर्वजण मिळून हा मार्ग असाच व्हावा यासाठी प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.